गेल्या 21 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना अखेर उपचारासाठी रुग्णालयात हलवल्यानंतर देशभरात खळबळ उडाली। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढी चांगली संधी समोर चालून आली होती की ती स्वतःहून उपोषणकर्त्याजवळ गेले असते, त्यांची समजूत काढली असती, त्यांना सांगितलं असतं की देशाला तुमची गरज आहे, आधी तुम्ही उपोषण सोडवा आणि तुमच्या मागणीचा विचार केला जाईल। जर कदाचित नरेंद्र मोदी उपोषणकर्त्यांसोबत जर असं बोलले असते, संवाद साधले असते, तर कदाचित त्यांचं मन वळलं असतं आणि देशभरातील करोडो जनतेचं मन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिंकता आलं असतं। मात्र नरेंद्र मोदींनी तसा उत्साह दाखवला नाही।